नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती महानगरपालिका याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। मित्रांनो, अमरावती महानगरपालिकेमध्ये रिक्त जागेचे तपशील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये गट ब, गट क आणि गट ड या पदांचा समावेश असणार आहे। ह्या जागा किती असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी शिक्षक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, बरेचसे महानगरपालिका जाहिराती निघून गेलेली आहे। फक्त अमरावती महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका तर याची जाहिराती जी आहे ते अजूनपर्यंत आलेली नाही। पण या वर्षी जाहिरात येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे, कारण आता अमरावती महानगरपालिकेमार्फत आपला आकृतीबंध जाहीर केलेला आहे। तर बघा जागा किती असणार आहे। तर बघा मित्रांनो, अमरावती महानगरपालिकेतील गट अ ते गट ड पदाचा गोषवारा म्हणजे किती जागा रिक्त या ठिकाणी दिलेला आहे। तर बघा, गट ब ची पदे दिलेली आहे 41। ठीक आहे, सध्या 41 पदे रिक्त आहे। गट क ची जे पदे आहे ते आहे 572 आणि गट ड ची जे पदे आहे ते आहे 229। लक्षात ठेवायचं। स्वच्छता निरीक्षक याची जी जागा रिक्त आहे ते आहे 17। म्हणजे इत्यादी जागा ज्या गट ब, गट क आणि गट ड मिळून रिक्त आहेत। तर यामध्ये बघा, आरोग्य निरीक्षक हे पद अमरावती महानगरपालिका आस्थापनेवर मंजूर नाही, म्हणजे आरोग्य निरीक्षक हे पद या ठिकाणी भरतीमध्ये येणार नाही आहे। इतर पदे जी आहेत गट ब, गट क आणि गट ड जे महानगरपालिकेमध्ये भरल्या जातात त्यांची जाहिरात मित्रांनो या ठिकाणी येणार आहे। यामध्ये स्टाफ नर्स, एएनएम चे पण जागा राहणार आहेत। निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्या पण जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे। ठीक आहे, हे खूप आनंदाची बातमी आहे। तर आकृतीबंध या ठिकाणी तयार केलेला असून ती मित्रांनो केव्हा पण येऊ शकते। मित्रांनो, लक्षात ठेवायचं, हे फक्त रिक्त जागेचा तपशील आहे, म्हणजे किती जागा रिक्त आहे हे जाहीर करण्यात आलेलं आहे। याचा अर्थ असा की भरती प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेली असून जाहिरात केव्हा पण येऊ शकते। तर जाहिरात आली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।